नवीन आलेल्या अपडेटनुसार शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विमा हेक्टरी 28,500 रुपये आजपासून वाटपास या ठिकाणी झाल्याचं शेतकरी बांधवांनो आपल्याला बघायला मिळतंय। 8,700 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून बँकांना वर्ग करण्यामध्ये आला असून पैसे वाटपाचे आदेश आता कृषी विभागाकडून देण्याचे आदेश आता आपल्याला माहिती समोर आली आहे। त्यामुळे 2022 ते 2025 मध्ये कधीही तुम्ही एकदा जर का शेतकरी बांधवांनो पीक विमा भरलेला असेल आणि त्याचे पैसे तुम्हाला कमी मिळाले असतील आणि अजून पण तुम्हाला जर का किंवा पैसे मिळालेले नसतील तर त्याचे हेक्टरी 28 म्हणजे 28,500 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून जमा होणार असल्याची मोठी माहिती शेतकरी बांधवांनो समोर आली आहे। आता शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाला आहे। राज्यातील 20 जिल्ह्यांपैकी सकाळपासून 5 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्याची जोरदार माहिती आता समोर आली आहे। उरलेल्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती इथून पुढे 2 तासामध्ये त्यांच्या खात्यावरती नमोचे आणि पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती शेतकरी बांधवांनो समोर आली आहे। यामध्ये 2021 ते 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही हरभरा पिकांचा पीक विमा उतरवला असेल, कापूस पिकांचा शेतकरी बांधवांनो पीक विमा उतरवला असेल, त्याचबरोबर सोयाबीन पिकांचा देखील पीक विमा तुम्ही उतरवलेला असेल, उडीद पीक असेल, तूर पीक असेल शेतकरी बांधवांनो, मटकी, मका, कांदा पीक असेल, गहू, ज्वारी, बाजरी अशा जवळपास 16 ते 17 पिकांच्या याद्या आता शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून समोर आल्या आहेत। आणि या पिकांचं जर का तुमचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही 2021 पासून तर 2025 पर्यंतचा याचा पीक विमा भरलेला असेल तर याचे आता 28,500 रुपये म्हणजेच की हेक्टरी आजपासून मिळायला शेतकरी बांधवांनो 5 वर्षांचा पीक विमा तुमच्या खात्यावरती सुरुवात झाली आहे। नमोचा 9वा हप्ता देखील आणि रखडलेला आता केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 वर्षांचा पीक विमा देखील आता शेतकरी बांधवांनो पुढील काही तासांमध्येच तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकला असून आता कोणते 5 जिल्ह्यांमध्ये जमा झाला आहे रक्कम आणि कोणते 15 जिल्हे राहिलेले आहेत ते आता सविस्तरपणे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। आणि यासाठी तुम्ही कशा प्रकारे पात्र असणार आहेत यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी लावण्यामध्ये आलेले आहेत का हे देखील आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आजपासून शेतकरी बांधवांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। 20 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बँकाकडे सोपवण्यामध्ये आल्या होत्या। त्यापैकी 5 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून जोरदार वाटप या ठिकाणी चाललंय। उरलेल्या पुढील 15 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 तासामध्येच परत एकदा पुढील 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल आणि त्यानंतर उरलेले 5 जिल्हे राहतील त्या जिल्ह्यांमधील सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी शेतकरी बांधवांनो वाटप चालूच राहणार आहे। होय शेतकरी बांधवांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो कारण की आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विमा तुम्हाला 28,500 रुपये म्हणजेच की 28,500 रुपये आता इतकी मोठी रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारच्या द्वारे आता तुमच्या देखील खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा व पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांनो आता आजच्या आज या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करा असे कृषी विभागाला आदेश देण्यामध्ये आले असून आता कृषी विभागाच्या माध्यमातून बँकांना 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा सोपवण्यामध्ये आलेली आहे आणि 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। सकाळपासून शेतकरी बांधवांनो 5 जिल्ह्यांमध्ये जोरदार वाटप सुरू आहे आणि आता राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्येच पूर्णपणे आजच्या आज वाटप या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपण आज नेमकी कोणकोणत्या शेतकरी बांधवांची लॉटरी लागणार आहे हेच आपण आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी जर का चॅनलवरती नवीन आलेले असाल तर अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की नमो शेतकरी योजनेच्या आणि पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यासाठी नेमकी कोणती जिल्हे पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, कोणती शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत। आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत।
आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू करण्याची मोठी माहिती शेतकरी बांधवांनो समोर आली आहे आणि उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये अजून 10 ते 12 दिवसांच्या नंतर दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करण्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आणि पीक विमा कधी येणार. परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की 20 जून रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता झाला जमा आणि त्यानंतर लगेच राज्य सरकारने शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता केंद्र सरकारकडून निधी मंजूर केला असून आता पीक विमा तर जमा होणारच आहे. त्याचसोबत तुम्हाला दुसरं गिफ्ट म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा या ठिकाणी जमा होणार आहे. अखेर मागच्याच आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आला आहे. तुम्ही सुद्धा हप्ता पीएम किसान योजनेचा 23वा म्हणजेच की मागच्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांनो घेतला असणार आहे. तुम्हाला सुद्धा 2000 रुपये खात्यावरती जमा झाले असणार आहेत. आता तुम्हाला प्रतीक्षा असणार आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आणि पीक विमा रक्कम नेमकी कधी जमा होणार याची. तर शेतकरी बांधवांनो आता ही सुद्धा तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता तुमच्यासाठी घेण्यामध्ये आलेला आहे. आता आजपासून पुढील 2 तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे पैसे सुद्धा आणि पीक विम्याचे सुद्धा पैसे जमा करण्यात सोडण्यामध्ये आले आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 20 जिल्ह्यांमध्येच हे पैसे सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेला आहे. याचं कारण म्हणजेच की डीबीटी वरती ताण येऊ नये म्हणून असं टप्प्याटप्प्यानं वितरण करण्याचं आता सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो ठरवण्यामध्ये आलेलं आहे. आणि त्या 20 जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर पुढील 2 ते 3 तासामध्येच तुमच्या देखील मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येणार आहे पीक विमा 28,500 रुपये जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी जमा झाले. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहात, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत आणि जर का तुम्ही ही कामे पूर्ण नाही केली तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही याची देखील दक्षता घ्या. तर आता चला आपण जिल्ह्यांची सुद्धा यादी पाहणार आहोत. कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे आणि कोणते 5 जिल्हे सकाळपासूनच वाटप करण्याला सुरुवात देखील झालेली आहे आणि पुढील 2 तासामध्ये नेमकी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. आता हे सविस्तरपणे मी तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्येच पुढे सांगणार आहे. तर बघा आता शेतकरी बांधवांनो ही रक्कम नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. तर जे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होत असतो त्याचबरोबर पीएम चे मागले हप्ते देखील जमा होत असतात असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत. त्याचनंतर तुम्हाला नमोचे मागील हप्ते जमा झालेत का, 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, 5वा हप्ता असेल, तुम्हाला नमोचे मागील हप्ते जमा झाले असतील तर तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा आणि पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुम्ही 2022 तर 2021 तर 2025 पर्यंतचा कधी पण मध्ये पीक विमा भरलेला असेल तरच तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. जर का तुम्ही पीक विमा रक्कम भरलेली नसेल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा जर का तुम्ही भरलेला नसेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम सुद्धा जमा होणार नाही. आणि ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलाय अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर चला आता शेतकरी बांधवांनो नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेस 2000 रुपये जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. तर बघा आता रत्नागिरी नंबर 1 वरती जिल्हा आहे रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल, पीक विम्याची आतुरतेने वाट बघत असाल, नमो शेतकरी योजनेची वाट बघत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रायगड मधील जर शेतकरी असाल, रायगड मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने वाट बघत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार असून तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम मधील
मधील जर शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, पीक विमा व नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली जिल्हा आणि ठाणे जिल्हा आणि वाशिम जिल्हा शेतकरी बांधवांनो आणि वर्धा जिल्हा या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा असेल तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर, नाशिक या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल, नागपूर, नाशिक मधील जर का शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारच्या डीबीटीच्या द्वारे तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा व नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशीच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.